गरीबाला. आता गरीबाला तर मोठ्यापेक्षा किडा. काहीच घेतलं जाणार नाही. तुमची उपस्थिती हाच अनमोल आशीर्वाद. शब्द कुठून काढले काय नावलं तिने. आणि 13 संस्थेच्या थकबाकी आहे. अरे मग गरीबाचेच 10-5 रुपये आयर घेतलं तर निदान एखादी वस्तू कमी होईल. काय महाराज आम्ही लहान असताना पूर्वी 10वा झाला का 10व्यात दुखट घ्यायचं महाराज. त्या गावातल्या नाव्यानं वारुळी देऊन तो दुखटा पुकारायचा. पद्धती महाराज चांगल्या होत्या पण या लोकांनी बंद करून टाकल्या. खरी पद्धत होती गरिबांना आयर घ्यायला पाहिजे. अजून सावध व्हा तुम्ही. ऐकू नका कोणचं. घ्या तुम्हाला लागते ना आम्हाला द्या पण घ्या. विनोद नाही महाराज पण त्यामुळे एखाद्या गरीबाचं काम होईल. लोकांनी या चांगल्या चांगल्या गोष्टी वजा करून टाकल्या. ती नवरी जर चालली पाठी घेऊन तर ती पुरीची आई एसटी जवळ तिला म्हणायची इकडे. शब्द पहा कशी होती. आला नाही बाई इकडे. तुझा आमचा संबंध संपला. पोटभर खायचं आणि रात्रंदिवस कष्ट करायचे. तक्रार जर आली ना तू ये आणि मी ये. शिकेल होती गाव बाई. शिकेल होती. कशाला पोरी अडेवाणी करील. या 10 वर्षापासून पुरीची आई स्पष्ट पुरीला सांगते एखादा महिना बघ सगळ्यांचा अंदाज घे नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. तो कांदे वाटणं करीन पण पोट भरील पण तो शान मारायचा नाही. आता बोलू नये सणासुदीचे दिवस आहे. 90% पोरींच्या संसारांचं वाटोळं त्यांच्या आयाने केलं हे ध्यानात ठेवा. या दिसत्यात आशा तुम्हाला फक्त. इतक्या खुडी यांच्या अंगात. कोणती कीर्तनात बाई बसेल तिला म्हणा बोटवर कर फक्त 4 दिवस तुझ्या पोरीचा आणि तुझा फोन नाही. अशी कोणती बाई आहे बोटवर कर बरं मी सत्कार करतो. कर फक्त बोट तू वर सत्कार करतो तुझा इथे. जाऊ दे माझं आजचं पाकिट सुद्धा तुला देतो कर बोटवर.